आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा एक देव करुणी घ्यावा विना जीवा अविनाश भले आपुले अविनाश भले आपुले वसुदेव महाराज घोडके हरिभक्तराय संदीप महाराजांचा हॅलो हॅलो आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो Yeah.
बा सुख नोहे येरती माई के दुखाची जनिती नाही आदि अंते अवसानी अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुखाची जनिते नाही अत्यंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची मुरे कीर्ती मागे ये रती माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसानी ठरा विठ्ठल वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा तरुण बिंब फलात रोष्टा पूर्णेंदु सुंदरा मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानं तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरू प्रथम
कथा पाठाय प्रोक्तम्रणे गुह्यं तत्परं हिताय जगतो यशां च स्पष्टीकृतं ज्ञानेन सलिलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चंद्रदेवा करो विजयता सा नाम ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दिवानी विनायको नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी सेवे लागे सेवक धारो सेवक धारो चरणा अहो स्वामी तुकया देवानी करावा अवधी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे कीर्ती माई के दुःखाची जनिती नाही अतिअंती अवसान प्रस्तुत चिंतन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान तथा त्याग समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक तत्वज्ञ संत श्री जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे महाराज सकल मानवी जीवनात त्या ठिकाणी उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिना जीवा सुख नोहे इरती माई के दुःखाची जनिती नाही अत्यंती अवसान. या अभंगामधून महाराज सकल मानव जीवाला उपदेश करताय की बाबा रे, तुला जर सुख पाहिजे असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा केल्याशिवाय तुला या ठिकाणी सुख मिळणार नाही. ज्या प्रपंचामध्ये त्या संसारामध्ये तू सुख शोधतोय ना, तो सर्व त्या ठिकाणी ते अख्खं मार्केट त्या ठिकाणी दुःखाचं आहे. येते माईक दुःखाची जनिती नाही अत्यंती अवसानी. आणि तो देव जर तू आपलासा केला तर तो अविनाशी असणारा परमात्मा, तो जसा अविनाशी आहे तसा तुला त्या ठिकाणी तो अविनाशी केल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्या नामचिंतनाचं तुला पिस लागलं पाहिजे. अविनाश करी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे. आणि असं जर तू केलं तर उत्तम प्रकारे तुझी मरणोत्तर सुद्धा कीर्ती आजर अमर झाल्याशिवाय राहणार नाही. असा या अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धिमती प्रमाणे अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे प्रधान कर्तव्य वक्त्याचं आहे. त्या न्यायाप्रमाणे आपल्या या पवित्र पावन रांजणी नाम ग्रामामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादाप्रमाणे याही वर्षी हनुमंतरायांच्या या जन्मोत्सवानिमित्तानं जयंती निमित्तानं चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं आज या सोहळ्यातील आपली ही 6व्या क्रमांकाची सेवा आहे. बरोबर आहे ना? 6व्या क्रमांकाची सेवा आहे. 6व्या दिवसासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग निवडला. कारण वारकरी संप्रदायाने काही दंड घालून दिलेले, त्या दंडकानुसार आजचा दिवस हा उपदेशाचा आहे आणि म्हणून उपदेशात्मक पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला या अभंगाचं चिंतन करायचं आहे. आणि त्या निमित्तानं योगायोगानं आलेली ही माझ्या वाट्याला सेवा आमचे भाज जवाई विनोद भाऊ अवचार यांच्या माध्यमातून आमच्या गणेश भाऊंना फोन आला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा पुन्हा दुसऱ्या वर्षी योग आला. बरोबर आहे की नाही? वास्तविक म्हणजे परत आपण निवडून येतो का नाही काय सांगा पडतो. पण परत या वर्षी परत या ठिकाणी येण्याचा योग आला. आल्याच्या नंतर आमचा भाषा आहे सुनील, त्याला दिवसभराचे 2-4 फोन त्याची चालू शकतो. मामा कधी येत मामा कधी येत. जेवायला काय म्हणलं जेवायला वरण सोडून बाकी काही म्हणून काय सांगितलं त्याचं. मग काय म्हणून म्हणलं काहीच नाही, फक्त तून भाजी बनव, बाकी दुसरं काहीच नाही. माझ्यासोबत आलेले आमचे अनिल भाऊ असतील, माझा पुतणा आहे गजू, आमची सुधारणा तेव्हा ही मंडळी आलो आणि मस्त त्या ठिकाणी आमच्या ताईने सुंदर स्वयंपाक केला, जेवण केलं. तुम्ही मसाला महाराज वरण का खायचं नाही, त्याचं असं आहे. आता आम्हाला घरचं एखाद्या वेळेस जर खायचं काम पडलं तर पडलं, नाही तर बाहेर काही 24 तास बाबा. पण त्या पंक्तीवाल्याला म्हणून काय फायदा आहे? त्याला सांगायचे असतात 400-500 लोक जेवायला, मग त्याला दुसरी भाजी करायची तरी काय? बरोबर आहे काय? बरं हे बरोबर झालं, पण खाणारे रोज आम्हीच येतो. मग आम्हाला रोज वरणच खायचं असं. आणि म्हणून आल्याच्या नंतर या ठिकाणी येण्याचा हा दुसऱ्यांदा योग आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्व गावातीलच ही टाळकरी मंडळी, आमचे बाबा असतील, बाबा कवी व्यासपीठ काय रामायण ज्ञानेश्वरी व्यासपीठ, आमचे बाबा मागच्याही वर्षी या ठिकाणी होते आणि याही वर्षी आहे. हे सर्व गावकरी मंडळी, पूर्ण गावकरी मंडळी, आमचे साऊंड मध्ये दादा मागच्या वर्षीचे सुंदर साऊंड सिस्टीम आहे. काय सिस्टमचं नाव? माऊली, माऊली साऊंड सिस्टीम. फक्त गाताना विको करा, कारण काय आहे, कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड आहे. तुम्ही म्हणसाल पहिले साऊंड होते का?
पहिला नावाचा फरक झाला. आता गाड्या सेन्सर निघल्या. हाच खडके गाड्याला सहन होत नाही. आता जे सेन्सर गाड्या आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम आणि दोना मोलाचे दोन्ही हे मृदंगाचार्य आमचे पेटीवाले बाबा. काय व्हायला लागला बाबा, हे गोंगाट व्हायला लागला आणि स्वराचं ताळतंत्र लागेना. त्याच्यामुळे म्हटलं पेटी बंद राहिलं म्हणजे तवा हे चित्र जुळून येते. तर पेटी तुम्ही सुंदर वाजवायला लागली, एक नंबर. मागच्या एक वर्षी तुम्ही होते ना, पेटी सुंदर वाजवतात. पण मागच्या वर्षी पखवाज एकच होता, या वर्षी 2 पखवाज काय घुम. आणि हे सभा मंडप असल्यामुळे याच्यात आवाज घुमल्या जातो आणि घुमल्याच्या नंतर स्वर जर एकदा गेला, ज्या माणसाला स्वरात गाण्याची आवडते, स्वरात गायला त्याला स्वर जर गेला तर मग त्याला जमत नाही. मग त्याला वाटतं ते मरण पूर्ण. कारण गाणाराचा जर स्वर गेला तर मग त्याच्यासारखं दुःख दुसरं कोणतंच नाही. हे फक्त जावेंद्याच्या वंशा. इथं बसल्या बसल्यात आमचा जर एखादा स्वर गेला ते काय करे पैकी तुम्ही बसणार मात्र जमलं नाही. बरोबर आहे का? हे कारण असतं त्याला काही. आणि म्हणून अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व आपण देवरूप शत्रू वर्ग या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा सोहळा चालू आहे आणि त्या निमित्तानं आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. आपल्या सर्व मायबापांच्या चरणावरती एकदा पुनच्छ नतमस्तक होतो संतांच्या भाषेत. मस्तक हे पाया मस्तक हे पाया बिंदास म्हणायचं काही टेन्शन घ्यायचं नाही. चुकलं तरी आपण असे बरोबर आहे, बरोबर असलं तरी आपण असे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामधून महाराज सुखाचा त्या ठिकाणी पत्ता सांगताय. सकल मानव जातीला जगद्गुरु तुकोबराय सुखाचा पत्ता सांगताय. या भौतिक जगामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक माणूस हा सुखाच्या शोधामध्ये. बरोबर आहे की नाही बाबा? प्रत्येक माणूस सुख शोधतोय, परंतु सुख शोधण्याची दिशा, सुख शोधण्याचा मार्ग आपला त्या ठिकाणी चुकलेला आहे. ज्या ठिकाणी सुख शोधायला पाहिजे त्या ठिकाणी आपण शोधत नाही. आणि सुख कुठे आहे हे फक्त संतांना माहिती. प्रत्येक जीवाची धडपड ही फक्त सुखासाठी आहे. आशा आपल्याला सुखाची आहे, पण प्राप्ती मात्र दुःखाची आहे. कशामुळं? कारण आपली दिशा चुकलेली आहे, आपला मार्ग चुकलेला आहे. आणि तो सर्व सुखाची आशा जन्म दिला. सर्व सुखाची आशा जन्म दिला.
सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला इंद्रता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा सुखाच्या आशेमध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी निघून जातं संपूर्ण जीवन आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल सुखच मिळत नाही का आपली दिशा चुकलेली आहे आणि या सुखाच्या शोधामध्ये माणूस दोन गोष्टीला विसरला एक मरणाला विसरला आणि दुसरं देवाला विसरला मरणाला विसरल्यामुळं काय झालं की माणूस नीतीबाह्य वागायला लागला भ्रष्टाचार करायला लागला अत्याचार अनाचार स्वैराचार कशामुळे करायला लागला फक्त मरणाला विसरला मरण डोळ्यापुढे ठेवून जर माणूस जगला तर त्याच्याकडून चुकीचं कार्य घडणार नाही चुकीचं काम घडणार नाही आपल्या सर्वांच्या परिचयाचं उदाहरण पहा इथं बसलेल्यापैकी किती जण शुगर आहे शुगर शुगर अहो गावात नाही तरी 50% लोकांना शुगर आहे का नाही तुम्ही त्या शुगर असलेल्या माणसाला सांगा मला बाबा 1 किलोचं पाकिट गुलाबजामुनचं आणतो ते करतो आणि तुला खाऊ घालतो खाईल का ते शुगर असलेला माणूस त्याला जिलाबी सांगा मी किलोभर जिलाबी आणतो बुंदी सांगा त्याला खायची तो खाणार नाही का त्याला माहिती आपल्याला शुगर आहे ना आपण जर गोड खाल्लं तर कधी झटका येईल काही म्हणजे मरणाची भीती जर असेल तर गुलाबजामुन सुद्धा माणसाला तुच्छ वाटतो बरोबर आहे नाही तो गोड खाणार नाही कशामुळे मरणाची भीती आहे तशी मरणाची भीती डोळ्यासमोर जर ठेवली तर चुकीचं कार्य माणसाच्या हातून घडत नाही आपण सर्व शेतकरी आहोत आपल्या घरामध्ये मालाचे पोते असतात मालाचे बरोबर आहे नाही सोयाबीन असेल हरभरा असेल तूर असेल काय असेल त्या पोत्यामध्ये त्या ठिकाणी पोत्याच्या खिडीमध्ये उंदर होत असतात उंदर बरोबर आहे का पहिले लोक हे आता निघले ते ट्रॅप उंदीर चिटकायसाठी बरोबर आहे का चिटका आता निघाला पहिले लोक घरामध्ये जर उंदीर झाले तर त्याच्यासाठी पिंजरा लावत होते पिंजरा तो पिंजरा त्या पोत्याच्या खिडीमध्ये ठेवायचे आणि त्याच्यात पुंगे भात शेंगदाणे काहीतरी खायला टाकायचे त्या पिंजऱ्याचं द्वार उघडे ठेवायचं आणि रात्री 12 वाजता तो उपवासी उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये प्रवेश करायचा कशासाठी खाण्यासाठी पण त्या उंदरानं पिंजऱ्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्याला पिंजऱ्याला हादरा बसायचा आणि त्या हादऱ्यानं त्या पिंजऱ्याचं दार बंद व्हायचं दार बंद झाल्याबरोबर तो उंदीर त्या पिंजऱ्याच्या बाहेर पडायसाठी धडपड करतोय उपवासी उंदीर आहे दार बंद झाल्यामुळं निघण्यासाठी धडपड करतोय पण दार बंद आहे त्याला भूक लागलेली आहे आतमध्ये त्याच्यासाठी खाऊ ठेवलेला आहे पण त्याला तो तोंड लावून का त्या एकाच धरेल आहे का नाही कशामुळं त्याला मरणाची भीती आहे मरणाच्या भीती पुढे किती जरी विशेष सुख असलं तरी माणसाला ते तुच्छ वाटतं विठ्ठल 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 मरण जर डोळ्यासमोर ठेवलं तर माणूस चुकीचं कार्य करणार नाही मरण डोळ्यासमोर ठेवा माणसाला कुणाची सोयरीक मोडा वाटणार नाही बरोबर आहे का मरण डोळ्यासमोर ठेवा कोणाचा बांध कोरा वाटणार नाही मरण डोळ्यासमोर ठेवा चुकीचं काम माणूस करणार नाही पण मरणाला विसरल्यामुळं हे सगळं माणूस करायला लागला मरण जर डोळ्यासमोर ठेवलं काही लोकांना असं वाटतं की आम्ही अमरपट्टा घेऊन आलो का काय बरोबर आहे नाही बाबा पण त्यांना हे कळत नाही की आतापर्यंत आम्ही अनेक जणांच्या अंतिम यात्रा पाहिल्या कुणाकुणाच्या पाहिल्या आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला मेरा पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसला रे आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा आजा मेला पंजा
अंतिम यात्रा पाहिल्या. आजा मेला परजा मेला बाप मसना नेला रे देखत देखत नातू परंतु तोही तैसा. कित्येकांच्या आम्ही अंतिम यात्रा पाहिल्या. त्या अंतिम यात्रेमध्ये आम्ही सामील झालो. पण अंतिम यात्रेमध्ये जात असताना स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर लोक हसून गप्पा करताना सुद्धा आम्ही पाहिले. पण कधी आमच्या मनाला हे गोष्ट शिवत नाही की आज हा गेला उद्या आमचाही नंबर आहे. कारण एक दिवस जावंच लागणार आहे. मृत्यू हा असा सजून येत असतो. सजून गुलाब गहू ज्वारी शेपूट बिसाव्यावर सोडतात ना. सजून येतो सजून मृत्यू. एक दिन सजे धज के मौत की सहजादी आएगी. ना सोना साथ आएगा ना चांदी आएगी. ना सोना साथ आएगा ना चांदी आएगी. एक दिवस जायचंय. जे कमवलं ते सोबत येणार नाही. ते परमात्म्याचं तुम्ही नाम चिंतन केलं ते सोबत येणार आहे. येथे नाही आल्या येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव. इथं कोणीच राहायला आलं नाही. कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही. एक दिवस आपल्याला या ठिकाणाहून जाणं आहे. मरणाला विसरला माणूस म्हणून कालबाह्य वागायला लागला. नीतीबाह्य वागायला लागला. हे महाराज म्हणतायत मरणाचे कार्य नाही आठवण. मरणाला विसरला आणि दुसरा प्रश्न विचारला महाराजांनी. कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोषी तू जगासी एकला तू. लोक देवाला विसरले. आता आपल्या गावात एवढेच लोक आहेत काही तयार. किती लोकसंख्या आहे आपल्या गावची? 450. इथे किती? 100 असतील 150 असतील. म्हणजे लोक देवाकडे यायला तयार नाहीत बाबा. बरोबर आहे का नाही? लोक देवाला विसरत चालले. याचा अर्थ देव देऊन त्याला चुकला असं म्हणायला काय हरकत नाही. लोक देवाला विसरायला लागले. लोक देवाकडे यायला तयार नाही. लोकांना जर म्हणलं चला ना बाबा कीर्तन आवाज खडसे महाराजाचं. खडसे महाराजाला काही काम नाही. तुला काही काम नाही. जाय बाबा तो बाबा. बरोबर आहे का नाही? ही लोकांची धारणा झालेली आहे. विसरत चाललेले आहेत लोकांना देवाला. महाराज म्हणतात विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे. पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिरावं लागेल. आणि ते जर 84 लक्ष योनी फेरा चुकवायचा असेल तर तो परमात्मा आपला केल्याशिवाय पर्याय नाही. लोक देवाला विसरायला लागले. नुसते देवाला विसरत नाही. काही लोकांना देवाचं नाव घ्यायला सुद्धा जड जातात. मी तर म्हणतो काही लोकांना डायरेक्ट विटाळे देवाचा जमत नाही. आम्ही त्या आपल्याजवळ आपल्याला कार्यक्रमाला होतो. एक कार्यकर्ता होता ते चलता आणि त्याच्या घरासमोर प्रभू रामचंद्राचं सुंदर मंदिर बांधलेलं. त्याच्या घरातून निघलं की प्रभू रामचंद्राची जशी ती मारुतीची मूर्ती दिसती समोरची बरोबर तशी घरातून निघल्याबरोबर प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसायची. आम्ही म्हटलं काय भाग्यवान माणूस आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचं दर्शन होतं. मुखदर्शन होतं. तर दुसरा कार्यकर्ता होता म्हणे महाराज तुम्ही म्हणा लागले म्हणे की त्याच्या घराच्या समोर बरोबर मंदिर आहे. पण त्यानं देवाचं थोडं दिसू नये म्हणून पाठीमागून दरवाजा पाडला म्हणे. आतापर्यंत आम्ही अजून समोरून येताना त्याला पाहिलं. हे सोडा म्हणे सकाळी उठल्याबरोबर आपण राम राम घालतो. त्याला जर आपण राम राम घातला म्हणजे तो राम राम नाही म्हणत. काय म्हणतो आपण राम राम घातला म्हणजे तो म्हणतो नमस्कार. काय म्हणतो म्हणजे राम सुद्धा त्याला घ्यायला आवडत नाही. पण त्याला म्हटलं त्याला राम म्हणायला लावायची जबाबदारी आमची. तुम्ही पाहत तुमच्याला जमत असेल तर बंद गाव म्हणे त्याला उगाळून केलं. पण अजून त्याच्या तोंडात राम आला नाही. पहा म्हणे बघ आम्ही 12 गावचं पाणी पितो एखाद्या गावचं बघू आपण समृद्ध जमलं. दुसऱ्या दिवशी सकाळी
गेलो आम्ही त्याच्या दारात. आला तिकडून तू भेटला, म्हणलं रामराम हो बाबा. तू नुसता पाहायला लागला, म्हणलं रामराम बाबा. आणि मग हळू आवडत म्हणे नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार. म्हटलं कार्यकर्त्यानं सांगितली पहिली गोष्ट म्हटलं खरी ठरली. त्याला पहिल्या बॉलात म्हणलं आपली विकेट घेतली. कार्यकर्ता म्हणला ते खरंय, तो रामराम नाही घालत, तो नमस्कार घालतोय. म्हटलं ठीक आहे, पुन्हा प्रयत्न करून पाहू. म्हटलं फक्त याला आपल्याला विचारायचं की हे मंदिर कुण्या देवाचं. तो नुसतं रामाचं जरी म्हणला तरी म्हटलं सफल झालो. म्हटलं एकदम याला काही बोलायचं. म्हटलं काय बाबा कसं काय शेतीवाडी कसे काय. म्हणे सांगतोय महाराज का बरा एक शेती. म्हणलं सोयाबीन किती झाली. म्हणजे 60-70 पोते झाली. म्हणलं वा देवाची कृपा आहे. देवाची कृपा म्हणजे पुन्हा त्याने एवढा डोळा गेलाय की देवाचं नावच मिळून त्याला. म्हटलं ठीक आहे. म्हणलं का हो बाबा काय भाग्यवान हो तुम्ही. म्हटलं तुमच्या घराच्या समोर म्हटलं देवाचं मंदिर आहे. म्हटलं पुण्या देवाचं मंदिर हो बाबा आहे. पुण्या देवाचं मंदिर आहे. शांत राहिलं फक्त 1 मिनिटभर काहीच बोललं नाही. ओ बाबा म्हणलं बाबा हे मंदिर कोण्या देवाचं आहे. काय म्हणले महाराज. म्हणलं मंदिर कोण्या देवाचं. मंदिर म्हणजे दशरथाच्या पोराचं आहे. दशरथाच्या. राम नाही म्हणलं, मग तो रामाचं नाही म्हणला. दशरथाच्या पोराचं सांगणं पण रामाचं नाव घेतलं नाही. असे लोक आहेत काही काही की त्यांना देवाच्या नावाचा सुद्धा विचार आहे. मग असे जर लोक असतील तर आपल्याला सुख मिळेल बाबा. ज्या सुखासाठी आपण प्रयत्न करायला लागलो रात्रंदिवस, तो देव सोडून जर आपण त्या ठिकाणी इतर साधनं केली तर आपल्याला सुख मिळू शकत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा. किती साधनं करा तुम्ही, देवाला सोडून सुखी नाही होऊ शकत माणूस. पैशानं तुम्हाला सुख मिळू शकत नाही. किती धन कमवा तुम्ही, किती संचय करा धनानं पैशानं तुम्हाला भोग घेता येतील पण सुख मिळू शकत नाही, समाधान नाही मिळू शकत तुम्हाला. शेवटच्या क्षणाला सुद्धा तो पैसा तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकत नाही. जे भगवंताचं नाम तुम्हाला तुमचं मरण सुखकर करेल, तुमचा मृत्यू मंगलमय करेल, ते भगवंताचं चिंतन आहे. पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपल्याला हा भगवान परमात्म्याने जो नरदेह दिलेला आहे हा त्याच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधे की त्याच्यासाठी दिला, फक्त जेवायसाठी नाही दिला. परमात्म्याने शरीर दिलेलं आहे एवढंच नाही. तो परमात्मा लोक खुशारकीनं सांगत असतात काही काही महाराज जन्म झाल्याबरोबर आई वडील गेले हो आणि माझा सांभाळ चुलत्यानं केला, काकानं केला, मामानं केला, मावशीने केला, आत्यानं केला. अरे पण जन्म झाल्याच्या नंतर तुझा सांभाळ केला. ज्या वेळेला तू आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेला कुणी सांभाळ केला. गर्भे असता बाळा गर्भे असता त्याचा लळा. गर्भामध्ये असताना त्या परमात्म्यानं आपला सांभाळ केलेला आहे. गर्भाच्या बाहेर आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला माहिती होतं याला दात नाही, याला दुधाची गरज आहे. त्यानं आईला दूध दिलं.
त्यांना अशी अंडरग्राऊंड फिटिंग करायले विज्ञानाला अजून शोध लावता आला नाही की कोणत्या प्रकारचं अन्न टाकल्यावर दुधाची निर्मिती होईल. आतापर्यंत नाही दुधाचा शोध लावू शकला, कुणी नाही लावू शकला. त्या परमात्म्यानं अशी अंडरग्राऊंड फिटिंग करायली की बरोबर बाळ, त्या बाळाची भूक आणि बरोबर तेवढंच दूध. त्याला माहिती आहे जर दूध जास्त झालं तर आईला त्रास आहे आणि दूध जर कमी पडलं तर बाळाला त्रास आहे. आणि म्हणून त्या दुधाची निर्मिती करणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. कोणतरी बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी गणपती बाळा दुधात पूर्ण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हा त्याची भूक पाहून त्याची क्षमता पाहून तो निर्माण करणारा परमात्मा आहे. त्याला माहिती होतं की हा 3 वर्षापर्यंत 2.5 वर्षापर्यंत दुधावर याचं भागतं. त्याला कळून चुकलं की 2.5-3 वर्षाच्या नंतर याचं दुधावर भागत नाही. मग त्या देवानं दात दिले आपल्याला. कोणते मावशाव? कोणते दात? त्याला दूध दात म्हणतात. कोणते दात दिले? दूध दात दिले. दूध दात. त्याला माहित होतं याचं दुधावर भागत नाही. आता मग ग्लुकोज बिस्किट म्हणा काहीतरी खाण्यासाठी त्याला दात दिले. एवढ्यावर भागलं नाही. 5-6 वर्षाचं झाल्याच्या नंतर देवाला कळलं की याचा आता बिस्किटावर भागत. मग त्याला दूध दात पाळले. पुन्हा कोणते दिले? कोणते दिले? त्यानं सुळे दात दिले आपल्याला, पक्के दात. बरोबर? कशासाठी? हाडकं फोडायला. हाडकं फोडायला नाही, सात्विक अन्न खायसाठी त्यानं आपल्याला दात दिले. एवढ्यावर भागलं नाही. 50, 60, 70, 80, 85 पर्यंत त्यानं आपले दात ठेवले. पुन्हा 80 झाल्याच्या नंतर त्यानं दात पाडून टाकले. का पाडले त्यानं दात? त्याला माहिती होतं की हा याचं वय झालेलं आहे आता, आणि याचे जर दात आपण आता पक्के ठेवले तर हा जवानीतल्या सारखं काहीच्या काही आबरगबर खात बसत. आणि त्याचा जेठाराग्नी बंद झाल्यामुळे याला अपचन होईल. अपचन झाल्याच्या नंतर याला दवाखान्यात न्यावं लागेल. याच्या बेजाऱ्या होते. म्हणून देवानं त्याचे दात पाडले. किती कृपाळू आहे देव. पण तरी जर आपण त्या परमात्म्याचं स्मरण करत नसो तर आपल्यासारखं दुर्दैव दुसरं कोणाचंच नाही. हा दुर्भाग्य आहे आपलं. या मनुष्य शरीराला आपण येऊन जर त्या परमात्म्याचं चिंतन करत नसो तर आपल्यासारखा दुसरा करंटा कुणीच नाही. त्या परमात्म्याला एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे. लोकांना जर म्हणलं तळा कीर्तनाला चला देवाच्या नामस्मरण करायला, लोक म्हणतात आमच्या मागे कामा येतो. कबीरदाजी म्हणतात की जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंतच परमार्थ करतात. बरोबर आहे नाही? ये जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. महाराज म्हटले बाबा आयुष्यामध्ये तुम्हाला वेळ मिळणार नाही, पण त्या कामामधून सुद्धा तुम्ही वेळ काढा आणि त्या परमात्म्याचं चिंतन करा. कामामध्ये काम काही म्हणा जाईल भवश्रम सुख कामामध्ये सुद्धा. कारण भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला वेळच पाहिजे असं नाही ना. तुम्ही कामामध्ये सुद्धा त्या परमात्म्याचं नामस्मरण करू शकता आणि ते नामस्मरण तुम्हाला त्या ठिकाणी शेवट मृत्यूच्या दाढेतून वाचवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक दिवस आपल्याला जायचंय, पण तो परमात्मा प्राप्त केल्याच्या नंतर त्या ठिकाणी माणसानं गेला तर काही वाटत नाही. कारण जाणारा प्रत्येक माणूस एक दिवस जायचंच आहे, त्याच्यात काही शंका नाही. कारण घडी घडी काळ वाट याची पाय. घडी घडी काळ वाट याची पाय. घडी घडी काळ वाट याची
विठ्ठला विठ्ठल घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे